बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धडधा आढावा। 68व्या महाराष्ट्र केसरी 2025-26 कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचं लोगोचं अनावरण आणि मानाच्या गदेचं पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी उत्साहात पार पडलं। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने राधाकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही भव्य स्पर्धा 18 ते 22 मार्च 2026 या कालावधीत वाघोली पुणे येथे होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पर्धेच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेतली। त्यांनी आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्या प्रयत्नांचं कौतुक करत यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या। स्पर्धेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण आयोजक सातव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं असून त्यांनी ते स्वीकारलं आहे। यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी देऊन गौरवण्यात येणार आहे। या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पैलवान योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, नगरसेवक अनिल सातव पाटील तसेच कृष्णाजी बुचडे, नटराज सातव पाटील, सुनील चाचा जाधवराव, राहुल सातव, केतन जाधव, सागर सातव, महेश माने, मुकेश सातव, संदीप वारे, मयूर सातव आदी मान्यवर उपस्थित होते। वाघोली येथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेला लवकरच सुरुवात होत आहे। दरवर्षी मोहोळ कुटुंबातर्फे महाराष्ट्र केसरी विजेते यांना मानाची गदा दिली जाते। कुस्तीला लोकप्रियता आणि सर्वमान्यता मिळवून देणं आवश्यक आहे। कुस्ती स्पर्धेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्पर्धा दर्जेदार होणं आवश्यक आहे असं मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 113व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीती संगम इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रीती संगम इथं जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी त्यांनी समाधीस्थळावर नतमस्तक होत त्यांच्या कार्याला आणि विचारांना आदरांजली अर्पण केली। जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे परिसरात भावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला। त्या म्हणाल्या की प्रीती संगम येथील हे समाधीस्थळ नेहमीच प्रेरणा आणि शक्ती देणारं स्थान राहिलंय। स्वर्गीय अजित पवार हे देखील या ठिकाणी नेहमी येत असत आणि त्यांच्यासाठी हे श्रद्धास्थान होतं असं म्हणत त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। चव्हाण साहेबांच्या विचारांवर काम करण्याची प्रेरणा त्यांना नेहमी मिळत असे। आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 2 फेब्रुवारी रोजीही इथं येऊन अभिवादन केलं होतं अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली। पुढील काळातही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल असंही त्या म्हणाल्या। जयंतीनिमित्त शब्दसुरांची भावपूर्ण आदरांजली या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात गीत संगीताच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्यात आला। या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे उपस्थितांना त्यांच्या कार्याची पुन्हा आठवण करून देण्यात आली। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट अ पदांच्या भरती प्रक्रियेवर अत्यंत गंभीर आरोप करत रोस्टर घोटाळा उघडकीस आणला आहे। 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या 1440 पदांच्या जाहिरातीत बिंदू नामावलीचं रोस्टर उल्लंघन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। पडळकर यांच्या मते या जाहिरातीत अनुसूचित जातीला 13% 71 जागा आणि अनुसूचित जमातीला 7% आरक्षणानुसार केवळ 15 जागा दाखवण्यात आल्या आहेत, जी मोठी तफावत आहे। विशेष म्हणजे विमुक्त जाती अ आणि भटक्या जाती ब क ड या प्रवर्गासाठी चक्क 0 जागा दाखवण्यात आल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। या भरती प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना पडळकर म्हणाले की आरक्षित प्रवर्गातील मुले गुणवत्तेच्या जोरावर खुल्या प्रवर्गात जागा मिळवत असताना प्रशासन मात्र त्यांना आरक्षित जागेवरच दाखवून अन्याय करत आहे। यामुळे खुल्या प्रवर्गातील तब्बल 864 जागा सुमारे 7% दाखवल्या गेल्या आहेत, जो नियमबाह्य प्रकार आहे। हा नालायकपणा कुणी केला याचा शोध घ्यायला हवा असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची सखोल शहानिशा होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली आहे। बिंदू नामावलीची योग्य तपासणी केल्याशिवाय अशा जाहिराती प्रसिद्ध करणं म्हणजे मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणण्यासारखं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। प्रशासकीय दिरंगाईवर टीका करताना पडळकर यांनी अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला आहे। सोलापूरच्या रोस्टर तपासणीत 3 वेळा गंभीर चुका आढळल्याचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की अनेक विभागातील अधिकारी रोस्टरबाबत अजिबात गंभीर नाहीत।
आरक्षणाच्या विषयावर आपण सभागृहात आणि मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या अन्यायाविरोधात आज दुपारी ते स्वतः आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर पत्र देणार आहेत. जे अधिकारी जाणीवपूर्वक अशा चुका करून बहुजन समाजातील तरुणांचं नुकसान करत आहेत त्यांना योग्य जागा दाखवू, अशा आक्रमक शब्दांमध्ये त्यांनी आपला पवित्रा स्पष्ट केला. आज सकाळी मुंबईत एका निनावी ईमेलमुळे मोठी खळबळ उडाली. विधान भवनासह मुंबईतील 4 महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. सकाळी 6:57 हा मेल प्राप्त झाला, ज्यामध्ये स्फोट घडवून आणण्याची वेळही नमूद करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यमंत्री योगेश कदम आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत परिस्थिती स्पष्ट केली आणि जनतेला घाबरून न जाण्याचं आवाहन केलं. राज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितलं की विधिमंडळ बॉम्बने उडवून देऊ असा ईमेल आला होता. ही वस्तुस्थिती आहे, मात्र प्राथमिक तपासात हा एक हॉक्स ईमेल असल्याचं दिसून येतंय. अनेकदा अशा प्रकारे ईमेल पाठवून प्रशासनाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो. मिसाईलने उडवण्याच्या धमकीवर बोलताना योगेश कदम म्हणाले की भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे वलय आहे ते पाहता मिसाईल हल्ल्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आखाती देशातील युद्धाचा आणि या ईमेलचा संबंध जोडणं चुकीचं आहे. तसंच अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चर्चेवरून लक्ष भरकटण्यासाठी हा प्रकार केला असावा असा तर्क लावणंही चुकीचं ठरेल. सध्या बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसराची पाहणी केली असून विधान भवन पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेचं कौतुक केलं. ते म्हणाले, देशात आणि राज्यात शांतता असताना काही विकृत व्यक्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र गृह विभागाने तत्काळ पावले उचलली असून ही धमकी खोटी असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश सुरक्षित हातात आहे, त्यामुळे कुणीही काळजी करण्याचं कारण नाही. आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी आणि रुग्णालयांची आवाजावी वैद्यकीय बिलं याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रालयात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, खाजगी विमा कंपन्या आणि खाजगी रुग्णालय यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. रुग्ण हा केंद्रबिंदू मानून खाजगी विमा कंपन्यांना आणि रुग्णालयाने सेवा द्यावी असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी आणि खाजगी रुग्णालयांकडून आकारली जाणारी वाजवी बिलं याबाबत आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने याबाबत निश्चित कार्यपद्धती निर्धारित करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. बैठकीस रिलायन्स, टाटा, SBI, स्टार हेल्थ, HDFC, AIG यासह राज्यातील प्रमुख विमा कंपन्या तसेच होकार्ड, लीलावती, जसलोक, रिलायन्स यासह राज्यातील प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विमा कंपनी आणि रुग्णालय व्यावसायिक पद्धतीने काम करत असली तरी रुग्ण हा केंद्रबिंदू असला पाहिजे. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विमा कंपन्या, खाजगी रुग्णालये, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आणि आरोग्य विभागाचे प्रतिनिधी एका व्यासपीठावर येऊन रुग्ण कल्याणासाठी निश्चित कार्यपद्धती निर्धारित करण्याबाबत चर्चा झाली. आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना समाधानकारक सेवा देणं हे रुग्णालये आणि विमा कंपन्यांची जबाबदारी आहे. याबाबत चुकीचं निदर्शनास आल्यास शासन त्याबाबत योग्य ती कार्यवाही करेल. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरांमध्ये अद्ययावत वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे मेडिकल टुरिझम व्यवसायाला मोठा वाव आहे. चांगली सेवा देऊन आपली विश्वासार्हता वाढवावी असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. दहिसर ते वांद्रे या परिसरातील विविध विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. गोरेगाव पश्चिम येथील एम्पायर बँक्वेट हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महिला विभाग, शाखा तसंच उपशाखा स्तरावरील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांना कडक शब्दात सुनावल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला, तुम्ही खाली काय करता याची मला पूर्ण माहिती मिळते. कोण काय काम करतंय आणि कोण निष्क्रिय आहे हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचत असतं. आता मला प्रत्येकानं नेमकं काय काम केलं हे पाहायचं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचं समजतं. पक्षाच्या कामकाजात शिथिलता दिसून येत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय. जर काही नवीन करायचं नसेल तर पक्षाच्या नावात असलेल्या नवनिर्माणचा अर्थ तरी काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी बैठकीत सदस्य नोंदणीच्या कामाचाही आढावा घेतला. पक्षाच्या संघटनात्मक कामात कोण किती सक्रिय आहे याची आकडेवारी लवकरच समोर येईल असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. तसंच येत्या 19 तारखेला पक्षाच्या पुढील कार्यक्रमासाठी तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवावा आणि पक्षाच्या कामात अधिक सक्रिय व्हावं असं निर्देशही त्यांनी दिल्याचं समजते. या बैठकीत महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. तुम्ही फक्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करता, पण महिलांसाठी त्या पलीकडे कोणते नवे उपक्रम राबवता, असा थेट सवाल त्यांनी केल्याची माहिती आहे. महिलांसाठी समाजाभिमुख उपक्रम राबवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षाचं काम केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरतं मर्यादित न ठेवता समाजात सक्रिय भूमिका घ्यावी असं त्यांनी सुचवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षित आहे. संजय राऊत, तुमचं सरकार असताना मुंबईसह महाराष्ट्रात काय अवस्था होती याचा विचार करा. विधान भवनात जो कोणी अफवा पसरवण्याचं काम करतो त्याला निश्चितच बेड्या ठोकत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्याला कारागृहात पाठवलं जाईल, असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. नवनाथ बन म्हणाले की जय श्रीराम म्हणण्यामध्ये आम्हाला कुठेही कमीपणा वाटत नाही. प्रभू श्रीरामांचं नाव घ्यायला आम्हाला लाज वाटत नाही, पण राऊतांना औरंगजेबाचं नाव घेण्यात धन्यता वाटते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. युद्धाच्या झळा काही प्रमाणात बसत आहेत, पण त्या सोडवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही मोदी यांना सल्ला देऊ नका. तुम्हाला औरंगजेबचा, अफजल खान यांचा उदो केल्याने आनंद भेटतो. आम्हाला जय श्रीराम म्हटल्यानं. नवनाथ बन म्हणाले की मुंबई सुरक्षित नाही अशा अफवा पसरवण्याचं काम संजय राऊत यांच्यामार्फत केलं जात आहे. देवाभाऊ हे सक्षम गृहमंत्री आहेत, त्यामुळे कोणाची मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झालेली नाही. जेव्हापासून केंद्रात मोदी आणि राज्यात देवाभाऊंचं सरकार आलं तेव्हापासून मुंबईमध्ये एखादी चुकीची गोष्ट सुद्धा होत नाही, कारण गृहमंत्री सक्षम आहेत. तुमचे गृहमंत्री 100 कोटींची वसुली कसं करत होते ते पहा, त्यामुळे तुमची देवाभाऊंवर टीका करण्याची लायकी नाही. नवनाथ बन म्हणाले की स्वतः सालगडी असलेला संजय राऊत यांनी साला शब्दावर आक्षेप घेणं म्हणजे सर्वात मोठा विनोद आहे. काँग्रेसला तर काही देशाची काळजी नाही, कारण त्यांचं नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. हे कॉमेडी सर्कस चालवण्यासारखं काम करत आहेत. त्यांनी राऊत नावाचा जोकर दावणीला बांधलाय. संजय राऊत हे राहुल गांधी यांच्या कॉमेडी सर्कसमधील जोकर झाले आहेत. त्यांनी इतरांवर टीका करू नये. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये निवडणुकीचा प्रचार करतायत. देशात जो गंभीर प्रसंग ओढवला आहे, पेट्रोल, डिझेल, तेल संकट, LPGचा तुटवडा, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वक्तव्य केलं नाही. हे केवळ निवडणुकीसाठी, निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीतून अमाप खर्च करत आहेत. हे संवेदनशून्य पंतप्रधान आम्हाला लाभले हे देशाचं दुर्दैव आहे, असे उभाट्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की नागरिकांनी सिलेंडर नाही म्हणून काही घाबरण्याची गरज नाही. भाजपचा जो जय श्रीराम मंत्र आहे तो म्हणायचा आणि लगेच घरी सिलेंडर येतील. नमो नमो म्हटलं की सिलेंडर घरपोच येतील. पेट्रोल डिझेल सुद्धा तुमच्या दारात येईल. इतक्या स्तरावर आपल्या देशात अंधभक्ती आहे. प्रमुख प्रश्नांची चिंता कोणाला वाटत नाही. संजय राऊत पुढे म्हणाले की आपल्या देशाचे काही परराष्ट्र धोरण नाही. नरेंद्र मोदी यांना जगामध्ये कोणताही मान आणि प्रतिष्ठा राहिलेली नाही. एकेकाळी जगामध्ये भारताच्या भूमिकेला फार महत्त्व होतं, पण मोदी आल्यापासून जगात ते महत्त्व राहिलं नाही. इराण युद्धाबद्दल भारताची भूमिका असायला हवी होती, पण युद्धाच्या 1 दिवस आधी मोदी इस्रायलला जातात आणि त्यानंतर काही तासांमध्ये इराणच्या नेत्याची हत्या केली जाते. त्यावर साधा निषेध नोंदवला जात नाही. म्हणजे कुणीतरी पंतप्रधान कुणाच्या तरी दबावाखाली आहेत. संजय राऊत पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारलाही खूप मोठी समस्या आहे असं वाटत नाही. त्यांना आसाम, केरळ, तामिळनाडूमध्ये निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे. LPGचा तुटवडा, हॉटेल बंद होत आहेत याबाबत चिंता नाही. हे बंद पडत असल्यानं वाढणारी बेरोजगारी याबद्दल सरकारला काहीही चिंता नाही. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.